नमस्कार. टेन्सेस मध्ये आपण यापूर्वी सिंपल प्रेझेंट बघितला. आज आपल्याला बघायचं आहे कंटिन्युअस प्रेझेंट. कंटिन्युअस प्रेझेंट काय आहे ते बघू. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये काय असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इकडे असतं ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर एम, इज, आर आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी असतं. आणि हे जर पॅसिव्ह असेल तर एम, इज, आर याच्यानंतर बिईंग असतं आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप. आपल्याला आता कंटिन्युअस प्रेझेंट हा कुठे कुठे वापरला जातो ते बघायचंय. म्हणजे परीक्षेसाठी सगळ्यात जे महत्वाचे ते काय आहे ते. बाकी हे तर एम, इज, आर, आयएनजी आणि एम, इज, आर, बिईंग विथ थ्री हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्याचे उपयोग काय केले जातात आणि कसे केले जातात ते आता आपण बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय ते बघा. नाऊ, at this moment किंवा at this time, just अशा प्रकारची काही ज्या वेळेला तुम्हाला ऍडवर्ब दिसतात, nowadays ही ज्यावेळी तुम्हाला ऍडवर्ब दिसतात त्यावेळी असं समजून चालायचं की त्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट असतो. पण मला सांगायचं एवढंच आहे की स्पर्धा परीक्षा खूप बदली होत चाललेली आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा नियम समजून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की खरोखरच असं असेल तर फक्त तेच असतं का, तर असं काही नाहीये. म्हणजे मला फक्त सांगायचं एवढंच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आता ज्या वेळेला पेपर सेटर प्रश्न टाकत असतो त्यावेळी मात्र तो आता खूप बदली करत असतो. तो प्रश्न खूप वेगळ्या स्टाईलने विचारत असतो. ती स्टाईल त्याची काय आहे ही मी नंतरही सांगेन. बर, तर ही जी ऍडवर्ब आहेत ही ऍडवर्ब याच्यामध्ये अशी वापरली जात असतात. बरोबर आहे. बर, आता कंटिन्युअस प्रेझेंटचा सगळ्यात महत्वाचा उपयोग काय आहे तो बघा. तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे टेम्पररी ऍक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त टेम्पररी ऍक्शन दाखवली जात असते. तर ती जी ऍक्शन असते ती ह्याच्यामध्ये दाखवली जात असते. आय एम टीचिंग हिम. कंटिन्युअस प्रेझेंट आहे, बरोबर ना. हेच मी म्हटलं ही इज स्टडीइंग मेडिसिन. या सगळ्या ज्या क्रिया दिसतात या सगळ्या कंटिन्युअस मध्ये असतात. ही इज स्टडीइंग मेडिसिन. मग आता इथे मात्र ही आहे ना ऍक्शन ही आता बोलत असताना चालू नसते पण बाकी इतर वेळेला हीच चालू असते. म्हणजे तो वैद्यकीचा अभ्यास करत आहे, मी शिकवत आहे. म्हणजे आता या वेळेला ऍट दिस मोमेंट किंवा नाऊ ही क्रिया चालू आहे असा याचा अर्थ असतो. बरोबर आहे. परीक्षेमध्ये उद्या समजा जर तुम्हाला वाक्य आली तर त्याच्यामधली टेम्पररी ऍक्शन कुठली, प्लॅन्ड ऍक्शन कुठली हे तुम्हाला ह्याच्यामधून समजून घ्यावं लागतं. आता उदाहरणार्थ दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्लॅन्ड ऍक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी प्लॅन ऍक्शन असते याच्यामध्ये मोस्टली फ्युचर दिसत असतो. कारण का प्लॅन हे सगळे फ्युचरचे असतात. जसं बघा परीक्षेमध्ये एक येऊन गेलेलं वाक्य बघा. ते वाक्य असं होतं, बघा परीक्षेमध्ये वाक्य काय दिलं, प्लॅन ऍक्शन बघायचंय. कळलंय. मग परीक्षेमध्ये वाक्य असं दिलं गेलं, माय सन फ्रॉम द युके नेक्स्ट मंथ. ह्याला अजिबात फसायचं नाही. याच्यापूर्वी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की तिथे ज्या वेळेला 100% फिक्स ऍक्शन असते ज्याला आपण बघितलं सन्निध भविष्यकाळ असं म्हणतात. त्या सन्निध भविष्यकाळामध्ये सिंपल प्रेझेंट वापरला जात असतो. इकडे ही टाइम टेबल, आयटिनररी, ऑफिशियल अरेंजमेंट वगैरे आपण सगळं इकडे बघितलंय बघा. इथे मात्र ही प्लॅन्ड ऍक्शन असते. त्यामुळे इथे लक्षात ठेवा इथे माय सन आहे. त्यामुळे इकडे मग पुढे तुम्हाला समजलं पाहिजे की इकडे फक्त इज रिटर्निंग एवढंच फक्त येणार आहे. अजून परीक्षेमध्ये याच्यावरती एक प्रश्न विचारला गेला, तो पण कसा येतो बघा.
त्याच्यामध्ये काय केलं, पेपर सेटरनी वाक्य दिली, अशी वाक्य दिली, वी शॅल प्ले धिस इव्हनिंग, बी वी विल बी प्लेइंग धिस इव्हनिंग, आणि पुढचं वाक्य दिलं, वी आर प्लेइंग धिस इव्हनिंग. अशी 3 वाक्य दिली आणि परीक्षकाने विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज प्लॅन्ड ऍक्शन, म्हणून हे समजलं पाहिजे, बाकी काही नाही. म्हणजे प्लॅन्ड ऍक्शन दिसलं की त्याच्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की तिथे कंटिन्युअस प्रेझेंट हाच पर्याय फक्त बरोबर होतो. कारण का दिसताना आपल्याला वाक्य जर समजून घेतलं तर इथे पण दिसतं की वी शॅल प्ले धिस इव्हनिंग, म्हणजे आपण आज संध्याकाळी खेळू, इकडे आज आपण संध्याकाळी खेळत असू, इथे पण दिसतंय. आणि इकडे वी आर प्लेइंग धिस इव्हनिंग, इथे पण आपल्याला समजतंय की आम्ही आज सकाळी, आणि इथे पण दिसतंय आम्ही आज संध्याकाळी खेळत असू. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की प्लॅन ऍक्शन म्हटल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट दिसला पाहिजे. अजून एक प्रश्न विचारला गेला, तोही कशा प्रकारचा होता तोही दाखवतो बघा. असे 2 प्रश्न, अशी 2 वाक्य दिली गेली बघा. ऍक्च्युअली याच्यामध्ये अवघड काहीच दिलेलं नाही, सोपंच दिलेलं आहे. पण जर पाठांतर असेल तर मुलं कशी फसतात ना, त्यासाठी फक्त हे म्हणजे क वर्गाच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. पण तरी पण मुलांना फसवण्यासाठी बघा परीक्षक काय काय करतात. कारण का तुम्हाला हे माहिती आहे ना, आम्ही जर व्हर्ब आयएनजी, मग इथे पण बघा काय दिसतंय, आर आणि क्रियापदाला आयएनजी, आणि इकडे पण आर आहे आणि क्रियापदाला आयएनजी. मग परीक्षकाने इथे विचारलं एवढंच, याच्यामधला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ओळखा. अर्थात उत्तर खूप सोपं आहे, त्यामुळे ते उत्तर तुम्हाला सहज येईल, त्याच्याबद्दल मला काहीच सांगायचं नाही. की मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी त्या अभ्यास करत असताना की त्या रूलवरती कसे प्रश्न पडलेले असतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यासाठी मी फक्त दाखवतोय. कंटिन्युअस प्रेझेंट त्या मानाने खूप सोपं आहे आणि ह्याच्यावरती सहज मार्क मिळू शकतात. अजून एक ह्याच्यावरती प्रश्न विचारला तो बघा कसा आहे. आणि मग इथे दिलं बघा कंटिन्युअस प्रेझेंट आहे. इकडे काय दिलं, ही हॅड जस्ट हॅड, कळलं, त्यांनी नुकताच चहा घेतलेला आहे. नाव ही आईस्क्रीम, अर्थात सहज समजतं की म्हणजे नाव दिलेलं आहे ह्याच्यावरून तुम्हाला हे समजतं की आता तो काय मागत आहे, तर आईस्क्रीम मागत आहे. म्हणजे तशी वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट मधली खूप सोप्या पद्धतीने विचारले जातात आणि ती सहज समजतात, 1 मार्क सहज मिळू शकतो. आता याचा जो पुढचा रूल आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आता काय आहे तो आपण बघूया. हा, या ऍडव्हर्ब मध्ये अजून एक हे फक्त सांगतो तुम्हाला, स्टील. ऍक्च्युअली स्टील हे म्हणजे ही सगळीच आहेत, ही ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर आता ह्या ऍडव्हर्ब फ्रेजेस आहेत त्याच्यामध्ये स्टील हे बऱ्याचदा ऍक्च्युअली त्याचं पोझिशन कुठे असते याच्यासाठी प्रश्न विचारला जातो. जसं बघा, असं वाक्य परीक्षेमध्ये एकदा येऊन गेलेलं आहे,
प्रश्न काय विचारला की बाबा ह्याच्यामधलं करेक्ट सेंटेन्स कुठलं. इथे आता सांगितलं स्टील हे कशामध्ये वापरतात, कंटिन्युअस मध्ये वापरतात. मग याची जागा ठरलेली असते. तुम्हाला ज्या वेळेला नॉटची जागा समजेल त्या नॉटच्या जागेवरतीच नेहमी स्टील असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. कळतंय? म्हणजे बघा इकडे दिसताना तर असं पण वाटतं आपल्याला स्टीलचा अर्थ अजून किंवा अजूनही. म्हणजे इकडे बघा अजूनही पाऊस पडत आहे, इथे सगळ्यांचा अर्थ तोच आहे. पण इथे स्टीलची जागा कुठे, इथे स्टीलची जागा कुठे आणि इथे स्टीलची जागा कुठे बघा. तर तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की नॉटची जागा, जसं इजच्या नंतर नॉट असतं तसं स्टील सुद्धा त्याच ठिकाणी आलं पाहिजे. कळतंय? हे झालं कंटिन्युअस प्रेझेंटचे. कंटिन्युअस प्रेझेंट वरती विचारले जाणारे काही प्रश्न. आता कंटिन्युअस प्रेझेंट वरती दुसरा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जो अनेकांना कन्फ्युज करतो, तो प्रश्न आता आपण बघूया. हे समजण्यासाठी तुम्हाला क्रियापद काही समजली पाहिजेत. आणि ही क्रियापद समजणं म्हणजे काय ते आधी तुम्हाला सांगतो. असा एक रूल आहे इंग्लिशमध्ये. तो रूल असा आहे की इंग्लिशमध्ये काही क्रियापद ही कंटिन्युअस टेन्स मध्ये चालत नाहीत. बघा मी काय सांगतोय, काही क्रियापद इंग्लिशमध्ये कंटिन्युअस टेन्सेस मध्ये चालत नाहीत. नियम नीट समजून घ्या. पण ती चालत नाहीत म्हणजे काय आणि ती कंटिन्युअस टेन्सेस मध्ये का चालत नाहीत हे आपल्याला आता बघायचंय. तर ती कंटिन्युअस टेन्सेस मधली जी क्रियापद आहेत त्यांचे काही प्रकार आहेत. ते प्रकार म्हणजे काय तर बघा की काहींना म्हणतात वर्ड्स ऑफ परसेप्शन, काहींना म्हणतात वर्ड्स ऑफ अपिअरिंग, काहींना म्हणतात वर्ड्स ऑफ फिलिंग किंवा इमोशन्स, काही असतात ते पोझिशन दर्शवणारे वर्ब्स असतात. मला तुम्हाला एकच सांगायचंय, ते कितीही प्रकार असू दे त्याचा आणि आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवण्याचा काही संबंध नाही. हे सगळे जे क्रियापदाचे जे 5 प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रियापदाचं म्हणजे हे जे 5 प्रकार आहेत की ज्या कुठल्या 5 प्रकारामधली क्रियापद चालत नाहीत याच्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे. परत युक्ती बिक्ती काही नाही, सगळे नियमच आहेत. तर ह्याला सगळ्यात महत्वाचं याला काय म्हणतात ते बघा. तर इंग्लिशमध्ये ती जी क्रियापद आहेत त्या क्रियापदांचे 2 ग्रुप्स तयार केलेले आहेत. एकाला म्हणतात ऍक्शन वर्ब आणि एकाला म्हणतात नॉन ऍक्शन वर्ब. समजायला खूप सोपं आहे. ऍक्शन वर्ब असतं ते 12च्या 12 टेन्सेस मध्ये चालू शकतं. परंतु नॉन ऍक्शन वर्ब आहे हे मात्र फक्त आणि फक्त 6 टेन्सेस मध्येच चालतं. म्हणजेच कंटिन्युअस टेन्सेस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस यांच्यामध्ये हे कधीही चालत नाही. ते का चालत नाही ते आता आपण समजून घेऊया. याची नॉन ऍक्शन वर्बची 2 क्रियापद आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, बी आणि हॅव. ही ज्या वेळेला मेन वर्ब असतात त्यावेळेला ती कंटिन्युअस मध्ये चालत नाही. परंतु ती कंटिन्युअस मध्ये चालत नाहीत म्हणजे का चालत नाहीत किंवा कधी चालतील हे आता आपल्याला शिकायचंय. आणि ह्याच्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये एखाद्या मार्काचा प्रश्न पडतो. म्हणजे एका राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तर 4 मार्काला प्रश्न पडले होते या एकाच रूलवरती. त्यामुळे हा रूल अतिशय महत्वाचा आहे आणि तो समजून घेऊया. आणि हा रूल समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जसं आता हेच ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब म्हणजे काय हे आता आपण थोडक्यात बघू. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय ते समजेल. जसं बघा खाणे ईट याच्यामध्ये तुम्हाला क्रिया दिसते. चालणे वॉक याच्यामध्ये तुम्हाला क्रिया दिसते. नीट बघा फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी दिसत असते, बरोबर आहे. बर त्याच्यानंतर धावणे काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसत असते. हेच मी म्हटलं बघणे काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसत असते. ऐकणे काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसत असते. बरं दिसली नाही तरी जाणवत मात्र नक्की असते. दुसरं बघा तुम्ही काही विकत घेता त्यावेळेला काहीतरी ऍक्शन असते. तुम्ही काही देता त्यावेळेला ती ऍक्शन असते. त्यामुळे अशी काही वर्ब्स आहेत की जी ऍक्शन दर्शवणारी आहेत आणि ती ज्या वेळेला ऍक्शन दर्शवणारी वर्ब्स असतात त्यावेळेला ती सगळी क्रियापद 12च्या 12 टेन्सेस मध्ये चालतात. परंतु नॉन ऍक्शन वर्ब आहेत ती नॉन ऍक्शन वर्ब्स मात्र 12च्या 12 काळांमध्ये चालत नाहीत. आणि का चालत नाहीत कारण का त्याच्यामध्ये कृती नसते, क्रिया नसते. म्हणजेच बघा सोपी सोपी काही उदाहरणं तुम्हाला देतो की जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इकडे मी ऍक्शन वर्ब लिहितो
आणि इकडे नॉन ऍक्शन वर्ब लिहितो. उदाहरणादाखल एवढी भास आहेत, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन आहे सहज समजतं. आता काही नॉन ऍक्शन वर्ब बघू. बर, ही काही आपण उदाहरणं घेतली आहेत. बघा आता परत एकदा आपल्याला काय काय करायचंय बघा. ऍक्शन वर्ब काय आणि नॉन ऍक्शन वर्ब काय. आता बघा इथे तर तुम्हाला समजतंय सगळी ऍक्शन आहे, त्यामुळे इथे तर तुम्हाला समजतंय की या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कृती दिसते. आता इकडची ही जी क्रियापद आहेत ना वरची, ही एवढी क्रियापद बघा, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन दिसणार नाही. म्हणजे मी ज्या वेळेला म्हणतो मला पाणी पाहिजे त्यावेळी मी काही क्रिया करत नसतो. बघा केले का काही. इच्छा निर्देशक शब्द आहे, म्हणजे फिलिंग दर्शवणारा आहे, इमोशन दर्शवणारा आहे. मला परत तुम्हाला हेच सांगायचंय की या क्रियापदांचं 5 प्रकारे कसं क्लासिफिकेशन केलं याला अजिबात महत्व नाही आणि त्याच्या नादाला पण लागू नका. ते खूप सोपं आहे. म्हणजे अपियर म्हणजे ते दिसणं, वर्ब ऑफ अपिअरन्स आहे, किंवा लुक म्हटलं, लुक पण एक क्रियापद आहे. आणि तेच क्रियापद इथे पण मी मुद्दाहून लिहितोय. ही जी क्रियापद आहेत ही क्रियापद नॉन ऍक्शन आहेत. म्हणजे काय बघा, जसं मी म्हटलं मला पाणी पाहिजे, इथे मी काही क्रिया करत नसतो. त्याला पैशाची गरज आहे, तो काहीही क्रिया करत नसतो. मी गांधींच्या विचारांशी सहमत आहे, मी काहीही क्रिया केलेली नाही. मला इंग्रजी समजते, मी काहीही क्रिया केलेली नाही. समजताय. मला स्वारगेट स्टेशन माहितीये, मी काहीही क्रिया केली नाही. मला भारताचा इतिहास माहितीये, मी काहीही क्रिया केली नाही. माझी इच्छा आहे, मी काहीही क्रिया केली नाही. असं दिसतं, मी काही क्रिया केली नाही. म्हणजे बघा, समजा आता खूप आकाशामध्ये काळे ढग आले आणि मी म्हणतो असं दिसतं की आता पाऊस पडेल. आता हे दिसतं म्हटल्यानंतर मी काही क्रिया करतोय का. सिंग सिंग असं एक क्रियापद आहे. त्यासाठी इमोशनचं फील म्हणून क्रियापद आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे तुम्हाला की ही जी क्रियापद आहेत याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ऍक्शन दिसत नाही. बघा ना, मी ज्यावेळी म्हणतो मला आईस्क्रीम आवडतं, मी काहीही क्रिया केली नाही. आई ज्या वेळेला म्हणते की बाळा मी तुझ्यावर प्रेम करते, त्यावेळेला तीही काही क्रिया करत नाही. जर असं काही असेल तर त्याचा अर्थ परत विचित्र होईल. म्हणजे समजा एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला आय एम लव्हिंग यू, तर ते चालणार नाही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण का, कारण का आय एम लव्हिंग यू तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये केलं म्हणजे त्याचा अर्थ आता तात्पुरतं तुम्ही प्रेम करत आहात, आणि प्रेम कधीही तात्पुरतं नसतं. म्हणून अशा प्रकारचे कधीही चालत नाहीत. पण असं असलं तरी सुद्धा बघा काही क्रियापद आहेत ती मात्र ऍक्शन वर्ब मध्ये सुद्धा समाविष्ट आहेत आणि नॉन ऍक्शन वर्ब मध्ये पण ही क्रियापद समाविष्ट आहेत. आणि परीक्षेमध्ये मुद्दामून अशा प्रकारची
जी क्रियापदे आहेत की जी दोन्हीकडे आहेत ती विचारतात. याचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जर तुम्हाला तिथे दिलेल्या वाक्याचा अर्थ समजला तर ऍक्शन आहे का नॉन ऍक्शन आहे व्हर्ब हे लगेच समजतं. जर ते नॉन ऍक्शन असेल तर ते कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कधीही चालत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती पेपर सेटर तुम्हाला कसं कन्फ्युज करतो ना तेही आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी ते तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो, म्हणजे तुम्हाला आपोआप समजेल की हे ऍक्शन आणि नॉन ऍक्शन वर्ब म्हणजे नेमकं काय आहे. उदाहरणार्थ बघा, ज्या वेळेला मी असं म्हणतो द चिल्ड्रन आर सीइंग द मॅच ऑन टीव्ही, कळतंय? इथे बघा सी हा शब्द कंटिन्युअस मध्ये वापरला. दुसरं, ज्या वेळेला मी असं म्हणतो तुम्हाला माहिती असेल ऐश्वर्याची एक ऍड आहे, लॉरेल काहीतरी असतं ना ते, त्याच्यामध्ये ते एका ठिकाणी असं म्हणताना दाखवले यू आर लुकिंग ब्युटिफुल टुडे, यू आर लुकिंग असं म्हटलेलं आहे. पण ग्रामरचा रूल काय आहे तो बघा, कळतंय? कंटिन्युअस मध्ये चालत नाही. ते का चालत नाही ते आपण बघूया नंतर, पण हे कंटिन्युअस मध्ये चालत नाही. बरं, कंटिन्युअस टेन्सेसची इथे मुद्दामून काही वाक्य दिलेत की जी नॉन ऍक्शन वर्बची आहेत. जसं बघा, द चिल्ड्रन आर सीइंग द मॅच, म्हणजे मुले मॅच पाहत आहेत. तर आता मित्रांनो याच्यामध्ये मजा काय ते बघा, इंग्लिशमध्ये सीइंग हा शब्द पाहणे या अर्थाने कधीही कंटिन्युअस मध्ये वापरला जात नाही. कळतंय का ते बघा. उदाहरणार्थ सगळ्यात सोपं म्हणजे बघा, कंटिन्युअस टेन्सेस मध्ये दुसरं काय बघा, सी हे क्रियापद कधीही पाहणे या अर्थाने कंटिन्युअस मध्ये वापरलं जात नाही. याचं कारण का ते आता तुम्हाला मला सांगायचंय की उदाहरणार्थ बघा, पाहण्याला 3 शब्द आहेत बघा. एक आहे सी, दुसरा एक लुक आणि तिसरा आहे वॉच. बरोबर आहे ना. इंग्लिशमध्ये या तिन्ही क्रियापदांच्या अर्थामध्ये थोडा थोडा फरक पडतो. तो कसा पडतो ते दाखवतो. म्हणजे समजा असं म्हटलं, आय सॉ हर इन द गार्डन, याचा आपण अर्थ काय करतो बघा, मी तिला बागेमध्ये बघितले. ऍक्च्युली मी काही तिला बघण्यासाठी बागेमध्ये गेलेलो का, की बघा बाग आहे म्हटलं. याचा अर्थ बघा आपण काय बघितला की आय सॉ हर इन द गार्डन, म्हणजे मी तिला बागेत बघितले. म्हणजे मी बागेत जात होतो आणि बागेत जाता जाता असं बघत होतो कुठे मला ती दिसते का, तर असा काही त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, ह्याचा अर्थ आहे ना तो असा आहे, मला ती बागेत दिसली. आता हे जे सी आहे दिसणे म्हणजे काय ते बघा, की आपल्याला डोळे दिलेले आहेत. हे डोळे असताना आपण जे जे काही बघतो त्याला सी असं म्हणतात. म्हणजे आता बघा, समजा
तुम्ही आता इथे माझं ऐकत आहात, मला बघत आहात, पण मला बघता बघता तुम्हाला इथे फळा पण दिसतोय, अजून आजूबाजूचं काय असेल तेही दिसत असेल कदाचित. सांगायचं फक्त एवढंच आहे मला की दिसणं म्हणजे डोळ्यांवरती जे जे काही आलं, प्रकाश किरण त्या वस्तूवरनं आली म्हणून जे काही दिसतं त्यालाच फक्त दिसलं असं म्हणतात. म्हणजे इथे माणूस हा हेतुपूर्वक क्रिया करत नसतो, तर ती क्रिया सहज होत असते. हेच लुकच्या बाबतीत पण आहे. लुक हे सुद्धा असंच आहे, फक्त वॉचचा अर्थ मात्र वेगळा आहे. आणि तो अर्थ म्हणजे कुठला, तर बराच वेळ पाहणे किंवा बराच वेळ निरीक्षण करणे, त्याला वॉच असं म्हणतात. म्हणजे बघा की तुम्हाला माहितीये बँकेच्या बाहेर असतो तो वॉचमन असतं, त्याला सीमन किंवा लुकमन म्हणत नाही. कळतंय? कारण का तो येणाऱ्याकडे लक्ष ठेवत असतो, त्यांचं निरीक्षण करत असतो. म्हणजे खूप काळ पाहणं असं ज्या वेळेला अर्थ अभिप्रेत असतो त्यावेळी तुम्हाला तिथे वॉचच आलं पाहिजे. अर्थात परीक्षेमध्ये काय आपल्याला करेक्ट आणि इनकरेक्ट असं किंवा बाबा हे चूक आहे मग कुठलं बरोबर आहे असं विचारत नाहीत. ते जस्ट तुम्हाला एक वाक्य देत आहेत आणि त्या वाक्यावरनं तुम्हाला ओळखायचं असतं. म्हणून तुम्हाला या शब्दांचे व्यवस्थित अर्थ माहित असले पाहिजेत. आणि हे व्हर्ब्स एवढे सोपे आहेत की या प्रत्येकाचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. आता दुसरं बघा, शी इज लुकिंग ब्युटिफुल. तर ती दिसत आहे सुंदर. मराठीमध्ये असं म्हटलं तरी चालतं, पण इंग्लिशमध्ये जसं सीचा अर्थ आता आपण बघितलं दिसणं, तसंच लुकचा अर्थ आहे. त्यामुळे इथे अर्थ तुम्हाला असाच घ्यावा लागतो की ती सुंदर दिसते, दिसत आहे नाही, दिसते असंच करायचं असतो. त्यामुळे इथे पण हे न घेता इकडे खरं आलं काय पाहिजे, तर शी लुक्स ब्युटिफुल असं आलं पाहिजे. इकडे काय, द चिल्ड्रन आर वॉचिंग द मॅच आलं पाहिजे. दुसरं, मँगोज आर टेस्टिंग सोअर. बघा या वाक्यामध्ये तुम्हाला अर्थ लगेच समजेल मला काय म्हणायचे ते. बघा की तुम्हाला असं वाटेल की या वाक्याचा अर्थ असा आहे की आंबे आंबट आहेत, परंतु टेस्टचे दोन अर्थ आहेत. ज्यावेळी ते ऍक्शन वर्ब मध्ये असतं त्यावेळी त्याचा अर्थ चव घेणे असा असतो, पण इथे मात्र त्याचा अर्थ चव असणे असा असतो. आणि चव असणे हे मात्र नॉन ऍक्शन वर्ब आहे. चव घेणे आहे बरोबर आहे, ऍक्शन वर्ब आहे. जसं समजा मी खिरीची चव घेत आहे, कळलं. आय एम टेस्टिंग पुडिंग, कळलं. मी पुलावची टेस्ट घेत आहे, आय एम टेस्टिंग पुडिंग, आय एम टेस्टिंग पुलाव, हे सगळं चालू शकेल. परंतु टेस्ट म्हणजे चव घेणे या अर्थाने मात्र तिथे कंटिन्युअस असेल, पण चव असणे या अर्थाने कंटिन्युअस टेन्सेस चालणार नाही. म्हणजे इथे आर टेस्टिंग कधी आलं नाही पाहिजे. म्हणजे इथे मँगोज टेस्ट सोअर असंच करावं लागेल. पुढचं बघा, थिंक हे क्रियापद पण असंच आहे. ज्यावेळी ते ऍक्शन वर्ब मध्ये असतं त्यावेळी त्याचा अर्थ विचार करणे असा असतो, पण नॉन ऍक्शन मध्ये असेल त्यावेळी मात्र त्याचा अर्थ वाटणे असा असतो. वाटणे हे नॉन ऍक्शन वर्ब आहे, पण विचार करणे हे काय आहे, तर ऍक्शन वर्ब आहे. म्हणजे इथे बघा अर्थ काय होईल, माझे वडील विचार करत आहे की मी डॉक्टर व्हावं. वडील विचार करत आहे असा याचा अर्थ होऊच शकत नाही. इथे अर्थ असाच आला पाहिजे की वडिलांना वाटतं की मी डॉक्टर व्हावं. म्हणजे इथे पण थिंक हे चुकीचं आहे. मला सांगायचं काय ते नीट लक्षात घ्या की बघा 30 क्रियापद आहेत दोन्हीकडे, पण त्यांचा अर्थ आहे ना तो थोडासा भिन्न होतोय. ज्यावेळी ते नॉन ऍक्शन वर्ब मध्ये असतं त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा असतो, आणि ऍक्शन वर्ब मध्ये असेल तर त्याचा अर्थ वेगळा असतो. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला ओळखायचंय की हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे. उद्या कदाचित काय करतील माहितीये का, इकडे तुम्हाला आरच्या ऐवजी ना वेअर पण देतील. द चिल्ड्रन वर सीइंग द मॅच. मग ह्याचं बरोबर काय पाहिजे, द चिल्ड्रन वेअर वॉचिंग द मॅच. म्हणजे जो टेन्स असेल, आता सांगितलं की कंटिन्युअस टेन्स मध्ये चालत नाही. म्हणजे उद्या इथे दिलेलं वाक्य जर कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर तुम्हाला त्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स करावा लागेल. पण तेच जर उद्या, अर्थात इथे सिंपल प्रेझेंट होणार नाहीये, इकडे तर वेअर वॉचिंग करावं लागेल, क्रियापद बदली करावं लागेल. पण इकडे शी इज लुकिंग ब्युटिफुल असेल तर इकडे मात्र तुम्हाला शी लुक्स ब्युटिफुल करावं लागेल. इकडे जर शी वॉज लुकिंग ब्युटिफुल असेल तर तुम्हाला इकडे शी लुक ब्युटिफुल असं पास्ट टेन्स मध्ये वाक्य करावं लागेल. थोडक्यात जो जो टेन्स असेल ना त्या त्या टेन्स मध्ये फक्त ते वाक्य करायचं. जर कंटिन्युअस पास्ट असेल तर त्याचं सिंपल पास्ट मध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला उद्या समजा अशी 2-3 वाक्य ज्या वेळेला पर्यायामध्ये दिली जातील त्यावेळी तुम्हाला नेमकं समजलं पाहिजे की कंटिन्युअस वापरायचं नाहीये, पण कधी अर्थ काय हे ते समजून घ्यायचं.
अर्थ जर समजून घेतला तरच तुम्हाला हे समजणार आहे. बर, पुढचं बघा हे वाक्य, वी आर हिअरिंग अ नॉइज आउटसाइड. जसं बघा आता मी तुम्हाला सांगितलं की सी चा अर्थ कसा असतो, तर डोळे उघडे आहेत म्हणून जे जे काही दिसतं त्याला सी असं म्हणतात. जसं बघा आपण रस्त्यावरून जात असताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, अनेक गाड्या दिसतात, अनेक माणसं दिसतात, स्त्रिया दिसतात, दुकान दिसतं, हॉटेल दिसतं, बसेस दिसतात, खूप वेगवेगळ्या व्हेकल दिसतात. या आपण बघत नसतो, आपल्या डोळ्यावरती किंवा आपल्या डोळ्याला त्या दिसत असतात. आपण मुद्दाम बघत नाही का, तुम्ही असं बघत राहा, बस आली गेली, दुकान हे दुसरं दुकान, असं आपण प्रत्येक निरखून बघत नसतो. सहज डोळे आहेत म्हणून जे दिसतं त्याला सी म्हणतात. तसंच हिअरचं आहे, कान आहेत म्हणून जे आपल्याला ऐकू येतं त्याला हिअर असं म्हणतात. इथे कधीही खास हेतुपूर्वक ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं असा अर्थ कधीही अभिप्रेत नसतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा आता इथे मी एवढं सगळं बोलत असताना किंवा तुम्ही हे सगळं ऐकत असताना तुमच्या ठिकाणी तिकडे जर आजूबाजूला आवाज होत असतील आणि जर तुम्हाला ते आवाज ऐकू येत असतील तर तुम्ही ते आवाज ऐकत नसून ते तुमच्या कानावर पडतात आणि हे कानावर पडणं म्हणून ऐकू येणं आहे ते हिअर आहे. म्हणजे इकडे तुम्हाला वी आर हिअरिंग अ नॉइज कधीच चालणार नाही. मग इकडे काय पाहिजे, तर त्याचा सिंपल टेन्स तुम्हाला करावा लागेल. वी हिअर अ नॉइज आउटसाइड असं झालं पाहिजे. कळतंय? पुढचं बघा, ऍग्री हा शब्द पण दिलाय, तो पण असाच आहे, सहमत असणे. बघा सहमत असणे या क्रियापदामध्ये तुम्हाला काही ऍक्शन दिसते बघा. मी ज्यावेळी म्हणतो मी गांधींच्या विचारांशी सहमत आहे, मी तुझ्याशी सहमत आहे, असं ज्यावेळी मी म्हणत असतो त्यावेळी मी काही क्रिया करत नसतो. इथे ऍक्टिव्हिटी नाही, म्हणजे हे वाक्य तुम्हाला चालणारच नाही कंटिन्युअस मध्ये घेऊन. म्हणजे तिथे सिंपलच पाहिजे, काय, आय अग्री विथ यू, बस एवढंच आलं पाहिजे. तसंच आहे बघा, एक्झिस्ट अस्तित्वात असणे, असणे अस्तित्वात असणे, ह्याच्यामध्ये कुठली ऍक्शन कुठली आली, अजिबात ऍक्शन नाहीये. जसं बघा टेलिफोन नंबर असतो बघा एखादा, तुम्ही समजा तुमच्याकडे एखादा नंबर असेल आणि ज्या वेळेला तुम्ही तो कॉल करता त्यावेळी तिकडे बघा टेप वाजते, दिस नंबर डझंट एक्झिस्ट. का इज नॉट एक्झिस्टिंग म्हणतात, का नाही म्हणत, याचं कारण आहे. कुठलं कारण आहे, तर ते नॉन ऍक्शन वर्ब आहे आणि कोणतंही नॉन ऍक्शन वर्ब हे कधीही कंटिन्युअस मध्ये चालत नाही. कळतंय? हा याचा बेसिक रूल समजला पाहिजे. म्हणजे दोन्ही ठिकाणी दिसणारी क्रियापद जरी दिसत असली तरी ऍक्शन वर्ब मध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो आणि नॉन ऍक्शन वर्ब मध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो. कळतंय? आता हे हॅव आणि याच्यावरचं अजून काही इतर जे आहेत तेही आपण बघूया की परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न कसे पडतात. काही वेळेला फक्त नुसतं तुम्हाला हे जरी समजलं ना, आता सांगितलेलं ऍक्शन आणि नॉन ऍक्शन वर्ब, तरी सुद्धा दुसरा एखादा प्रश्न कसा समजू शकतो ना, त्याचं एक उदाहरण दाखवतो. राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेलं एक हे आहे, उदाहरण आहे, म्हणजे प्रश्न आहे. तो काय तो बघा. असे ना 4 हे येऊन गेले राज्यसभेच्या परीक्षेमध्ये आणि याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं ते बघा. विच ऑफ द फॉलोइंग किंवा गिवन, कळलं? विच ऑफ द फॉलोइंग किंवा विच ऑफ द गिवन इज किंवा आर, कळलं? नॉट स्टेटिव्ह वर्ब. बघा काय विचारलं बघा, स्टेटिव्ह वर्ब. ही सगळी नॉन ऍक्शन वर्ब आहेत ना, ते जर समजलं तर ह्याचाही अर्थ कसा समजतो बघा. स्टेट म्हणजे काय, स्थिती. स्थिती दर्शवणारं कुठलं क्रियापद ह्याच्यामध्ये नाही. प्रश्न खरं म्हटलं तर खूप सोपा आहे. या स्टेच्या ठिकाणी लिव्ह जरी असलं असतं ना तरी पण चाललं असतं. प्रश्न खूप सोपा आहे. फक्त बघा आता परीक्षकनं तुमच्या बुद्धीची कशी परीक्षा घेत असतात. म्हणजे तुम्हाला इंग्लिश समजते का नाही ना हेच ते बघत असतात. तुम्हाला रूल काय समजतोय ना हे बघत नाहीत. बघा कसं आहे ते. रिमेनचा अर्थ बघा काय आहे, राहणे किंवा उरणे. हे राहणे म्हणजे लिव्ह किंवा स्टे याच्यासारखं नाही. बर, लायचा अर्थ काय बघा, तुम्ही पटकन म्हणाल खोटे बोलणे, पण इथे या अर्थाने ते लाय आलेलंच नाहीये. इथे लाय हा शब्द काय माहितीये का, पडलेला असणे किंवा पडलेला राहणे असा याचा अर्थ आहे बघा. जसं बघा मी म्हटलं पेन इज लाईंग ऑन द टेबल, कळलं?
हे जे म्हणजे पडलेला असणे आडवा असणे अशा अर्थाने या लायचा अर्थ आहे. आपल्याला फक्त हा अर्थ माहितीये म्हणून परीक्षेत काय विचारतात त्यावेळेला बघा साधे साधे शब्द आहेत पण कसं परीक्षेत विचारतोय बघा. स्टे किंवा लिव्ह म्हणजे राहणे आहे. ऍक्शन वर्ब अवश्य आहे पण तो स्टेटिव्ह व्हर्बच आहे. त्याच्यामध्ये स्थिती दिसते ना. मी पुण्यात राहतो म्हणजे माझी स्थिती आहे पुण्यात राहण्याची. कळलं म्हणजे मी पुण्यात असतो. स्टेटिव्ह व्हर्ब आहे. आता हा जो आहे ना तो मात्र शब्द वेगळा आहे आणि तो काय तो बघा ग्लाइड. ग्लाइडचा अर्थ आहे हळूहळू पुढे सरकणे. कळलं म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिया आहे. ह्याच्यामध्ये स्टेट नाहीये. जशी इथे स्टेट दिसते ना तशी स्टेट याच्यामध्ये नाहीये. तुम्हाला माहिती असेल बघा पॅराग्लायडिंग वगैरे बघा तिथे काय असतं ते असं ग्लायडर असतं बघा ते घेतात आणि असं खूप धावत जातात आणि कड्यावरनं उडी मारतात. पॅराग्लायडिंग कळलं का. मला सांगायचं तेच आहे. इथे मात्र ऍक्शन दिसते. मला सांगायचं हेच आहे की ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब हे समजलं ना तरी सुद्धा हे प्रश्न असतात ना ते सोपे जात असतात. कळतंय. सांगायचं फक्त एवढंच आहे की आता हे ऍक्शन आणि नॉन ऍक्शन वर्ब हे समजलं तर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तर समजायला लागतात. राज्यसेवेमध्ये आलेला एक प्रश्न बघा. त्याच्यामध्ये एक वाक्य असं येऊन गेलं. दुसरं अजून एका परीक्षेमध्ये असं वाक्य येऊन गेलं. बघा काय ह्याचं मी अजून विस्ताराने तुम्हाला सांगणार आहे. तरी पण नुसता अर्थ माहित असेल तरी सुद्धा आपल्याला वाक्यांचा म्हणजे आपल्याला अर्थ जरी माहित असेल ना तरी सुद्धा आपल्याला वाक्य करेक्ट आहेत का इनकरेक्ट आहे हे सहज समजतं. उदाहरणार्थ ह्याचा अर्थ बघा इथे काय होतो आणि हा जर अर्थ तुम्ही मराठीमध्ये समजून घेतला ना तर तुम्हाला लगेच समजेल. बघा तुम्ही काय करता माहितीये का किंवा जनरली स्टुडंट्स काय करतात माहितीये का. ऍमच्या नंतर हॅव्हिंग बरोबर आहे किंवा ह्यात चूक काय आहे. इथच्या नंतर नॉट आहे आणि अंडरस्टँडिंग आहे. काय याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे हे का वाक्य चूक आहे याच्यासाठीच तुम्हाला समजलं पाहिजे. मी तुम्हाला जे म्हणतोय ना की जो सुरुवातीला स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सचा मी तुम्हाला जो अभ्यास करायला सांगितलाय ना तो जर अभ्यास केला तर तुम्हाला इंग्लिश समजायला लागेल आणि ती इंग्लिश समजायला लागेल आणि ज्यावेळी वाक्यांचा अर्थ समजायला लागेल त्यावेळी तुम्हाला लगेच समजायला लागेल की हे आता ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब काय आहे. मग इथे हे का चालत नाही. मग हे कंटिन्युअस आहे. वाक्य तर दिसताना बरोबर दिसतंय पण नियम ऍक्शन आणि नॉन ऍक्शनचं समजलं नाही. प्रॉब्लेम काय होतोय तो बघा. आता हे नॉन ऍक्शन वर्ब आहे. अंडरस्टँड बघा ना. मी म्हटलं येस आय अंडरस्टूड इट. मी काही क्रिया केली का बघा. आता उदाहरणार्थ मी इथे शिकवत असताना मी जे जे शिकवतोय हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये शिरते. इथे तुम्ही काही क्रिया करताय सांगा. नाही सर पण आम्ही समजून घेण्याची क्रिया करतोय. दाखवा बरं कुठे आहे ती क्रिया. म्हणजे ही दिसत नाही म्हणजे याच्यामध्ये कुठलीही ऍक्शन नाही. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की हे कंटिन्युअस मध्ये कधीही चालू शकत नाही. इकडे मला 10 वर्षाचा अनुभव आहे. आता मला 10 वर्षांचा अनुभव आहे याच्यामध्ये मी काय क्रिया केली सांगा ना. मला 2 हात आहेत. आय हॅव 2 हँड्स. यू हॅव ब्रेन. कुठे काय क्रिया केली. मी म्हटलं आय हॅव कार. मी कुठे काय क्रिया केली. आय एम हॅव्हिंग अ कार. कुठे काय क्रिया आहे याच्यामध्ये. मला सांगायचं तेच आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे. नुसते शब्द आणि नुसती वाक्य बघू नका. वाक्य बघून उत्तर मिळत नसतं तर ते वाक्य समजून त्याचा अर्थ समजला ना की उत्तर मिळत असतं. कळलं. ही राज्यसेवेमध्ये येऊन गेलेले आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले काही वाक्य. अजून याच्यावरती कसा प्रश्न पडलेला आहे तोही तुम्हाला दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये मुलांना इतकं कन्फ्युज केलं गेलं. परत मुलांना कन्फ्युज करणं हा तर त्यांचा स्वभाव आहे. ते तर कन्फ्युज करणारच. फक्त तुम्हाला काय समजलं पाहिजे ते बघा. परीक्षेमध्ये ते वाक्य कसं दिलं गेलं ना ते तुम्हाला सांगतो. राज्यसेवेच्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य आहे. वाक्य कसं होतं बघा.
परत आयोगाचं पेपर सेटरचं नेहमीचं आवडतं एबीसीडी द्यायचं, एबी बरोबर, सीडी बरोबर, हे बरोबर, ते बरोबर, बस. आता बघा इथे परीक्षेमध्ये परत विचारलं काय, तर याच्यामधलं करेक्ट सेंटेन्स कुठलं आणि इनकरेक्ट सेंटेन्स कुठलं. बघा करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स काय. बर पहिल्या वाक्याकडे आपण जाऊ. कळलं, परीक्षेत जसं वाक्य आलंय तसं मी मुद्दाम दिलंय. सांगायचं फक्त एवढंच आहे, इथे सिन्स 5 years हे चुकीचं आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. पण उद्या समजा दुसरा परीक्षक किंवा दुसरा पेपर सेटर इथे जर त्यांनी हे फॉर टाकलं तर काय होईल. मग आता तरी हे वाक्य बरोबर आहे का ते बघा. तसंच ही सगळी वाक्य बघायची. आता याच्यामध्ये बघा काय होते ते बघा. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. याचा अर्थ काय, तर ते 5 वर्ष लग्न करत आलेले आहेत. म्हणजे 5 वर्ष त्यांनी लग्न करण्याची क्रिया चालू ठेवली आहे. बघा या वाक्याचा अर्थ बरोबर आहे का. म्हणजे आज त्याने एकाशी लग्न केलं, म्हणजे एका स्त्रीशी लग्न केलं आणि त्या एका स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याच्यानंतर काय झालं, 4-5 महिने एकत्र राहिले. त्याच्यानंतर हा म्हटला तू मला आवडत नाही, ती म्हटली तू मला आवडत नाही. नंतर परत विभक्त झाले. मग तिनं अजून दुसऱ्याबरोबर लग्न केलं, ह्यानी परत अजून तिसऱ्याबरोबर लग्न केलं. परत 1 वर्ष ते राहिले. परत दोघांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. परत त्यांनी दुसऱ्याशी अजून लग्न केलं. असे ते 5 वर्ष लग्न करत होते, लग्न करत आहेत. बघा बरोबर आहे का वाक्य. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला इथे ग्रॅमॅटिकली परफेक्ट बरोबर दिसते वाक्य. बघा हॅव बीन मॅरिड की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. हॅव बीन दिसते, त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी दिसतंय. मग त्याच्यामध्ये चूक काय. ग्रॅमॅटिकली वाक्य चूक नाही, मिनिंगफुली वाक्य चूक आहे. आणि जी वाक्य मिनिंगफुली इनकरेक्ट आहेत ती ग्रॅमॅटिकली सुद्धा इनकरेक्टच असतात. त्यामुळे जरी हे तुम्हाला बरोबर दिसत असलं तरी सुद्धा हे वाक्य चूक आहे. दुसरं वाक्य बघा, दे आर मॅरिड फॉर 5 years. म्हणजे ते 5 वर्ष विवाहित आहेत. बघा वाटताना वाटतं काय बरोबर आहे, ते 5 वर्ष विवाहित आहे. पुढचं बघूया आपण. दे हॅव मॅरिड फॉर 5 years. म्हणजे त्यांनी 5 वर्ष लग्न केलेलं आहे. परत अर्थाने हे वाक्य चूक, अर्थाने हे वाक्य चूक. आता उरली ही 2 वाक्य. आता या 2 वाक्यांमध्येच कसं झालेलं आहे ते बघा. आणि हे आपण बी आणि हॅव ही जी 2 क्रियापद शिकलेलो आहोत. याचा ही लेक्चर्स तुम्ही अगोदर पाहिलं असेल. त्याच्यामध्ये मी बी शिकवताना तुम्हाला सांगितलंय बघा की ज्या वेळेला टाइम फ्रेज असते त्यावेळेला तिकडे परफेक्ट टेन्स वापरले जातात. मग इकडे हे चूक आहे आणि फक्त हे बरोबर उरतं. आता मग ह्याच्यामध्ये दे हॅव बीन मॅरिड, ज्याला कोणाला समजत असेल तो म्हणेल की पण सर मग ह्याचा अर्थ असा पॅसिव्ह, म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह दिसतंय, मग ह्याचा अर्थ हा असाच का घ्यायचा, हा असा का होत नाही. उदाहरणार्थ म्हणजे पॅसिव्ह जर केलं तर याचा अर्थ असा होईल की त्यांचा 5 वर्षे विवाह केला गेला आहे. परत चालेल का बघा, 5 वर्ष त्यांचा विवाह केला गेलाय म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी करू दे, पण असं वाक्य बरोबर आहे का, तर अजिबात नाही. मग याचा दुसरा अर्थ असा होतो ते 5 वर्षे विवाहित आहेत. बघा मला सांगायचं हेच आहे मित्रांनो, इथे हे मॅरिड आहे, हे क्रियापदाचं तिसरं रूप जरी दिसत असलं तरी ते पास्ट पार्टिसिपल हे विशेषणाचं कार्य करत आहे, हे लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये विशेषण ही 3 प्रकारची असतात. बघा काय काय मी सांगतोय ते. ऍडजेक्टिव्ह आहेत ना, ही 3 प्रकारचे असतात. मी तुम्हाला ते टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह नाही सांगत आहे. काही ऍडजेक्टिव्ह असतात ती मुळातच ऍडजेक्टिव्ह असतात, म्हणजे दे आर प्युअरली ऍडजेक्टिव्ह. जसं बघा क्लेवर, टॉल ही जी आहेत ना मुळातच ऍडजेक्टिव्ह आहेत. इंटेलिजंट वगैरे मुळातलेच ही सगळी प्युअरली ऍडजेक्टिव्ह आहेत. परंतु काही जे ऍडजेक्टिव्ह आहेत ना ती डिराइव्ड आहेत, म्हणजे ती कशापासून तरी केलेली आहेत. जसं ब्युटी पासून ब्युटिफुल केलं, कळतंय का, कुठल्या तरी शब्दापासून काढलेलं आहे. अशी जी असतात तीही ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचं ऍडजेक्टिव्ह आहे त्याला म्हणतात पार्टिसिपल.
इंग्लिश मध्ये पार्टिसिपल म्हणजे मग ते प्रेझेंट असू दे किंवा पास्ट असू दे ह्यांचा सुद्धा उपयोग हा ऍडजेक्टिव्ह प्रमाणे होत असतो. म्हणजे थोडक्यात प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब आयएनजी किंवा पास्ट पार्टिसिपल विथ थ्री. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हाला हे माहित नाही की हे तुम्हाला माहिती आहे. जसं बघा, मी ज्यावेळी म्हणतो आय एम एज्युकेटेड, बघा मी काय म्हणतो, आय एम एज्युकेटेड. या एज्युकेटेड मध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप दिसतंय, पण हे इकडे क्रियापद म्हणून आलेलं नाहीये, ते वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हचं काम करते. मी ज्यावेळी म्हणतो माय मदर इज टायर्ड म्हणजे माझी आई थकलेली आहे, इथे बघा टायर्ड हे ऍडजेक्टिव्ह आहे. द मूवी इज इंटरेस्टिंग, बघा इंटरेस्टिंग आयएनजी ऍडजेक्टिव्ह आहे. अजून बघा शी इज अ वर्किंग वुमन, वर्किंग ऍडजेक्टिव्ह आहे, कळते का? म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की परीक्षक काय काय विचारत असतो ना ते नीट लक्ष द्या. थोडक्यात मला सांगायचं हेच आहे. मग आता काय दर्शवणार आहे इकडे ज्या वेळेला तुम्हाला फ्रेज दिसते त्यावेळेला तुम्हाला आता इथे दिसतं की इकडे हा पण परफेक्ट प्रेझेंट आहे आणि हा पण परफेक्ट प्रेझेंट आहे. मग आता कुठलं द्यायचंय? इकडे वर्ब थर्ड आहे, हे ऍडजेक्टिव्ह म्हणून नाहीये, ते इकडे आहे बघा. क्रियापदाचं तिसरं रूप हे इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून आहे, इकडे आहे ना ते क्रियापद म्हणून आहे. हा इकडे मात्र हे वर्ब थर्ड आहे, इकडे हे वर्ब म्हणून आहे आणि इकडे हे ऍडजेक्टिव्ह म्हणून आहे. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. ज्यावेळी हे समजेल त्यावेळी तुम्हाला समजेल की हा टाइम फ्रेज आहे त्यावेळेला परफेक्ट प्रेझेंट लागतो. मग परफेक्ट प्रेझेंट मध्ये आता हा बरोबर द्यायचा का हा बरोबर द्यायचा, हा आता तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजला ना तर त्याच्यावर तुम्हाला समजतं की हे चूक, फक्त हे बरोबर. समजतंय? तर अशा प्रकारे एक प्रश्न येऊन गेला. अजून सगळ्यात मोठा कन्फ्युजिंग प्रश्न येऊन गेला परीक्षेमध्ये, तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे या प्रश्नासाठी एक्सप्लेनेशन आजपर्यंत भारताच्या एकाही पुस्तकामध्ये नाही आणि मी हे मुद्दामून तुम्हाला दाखवणार आहे कारण का राज्यसेवेमध्येच येऊन गेलंय. आता ते पण वाक्य दाखवतो, कारण का आता आपण जे नॉन ऍक्शन वर्ब शिकत आहोत त्यातलं एक नॉन ऍक्शन वर्ब आहे, त्याच्यावरती तो प्रश्न आहे. अर्थात तो काय आहे आणि तो कसा आहे तो बघा, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं ते समजेल. बघा त्याच्यामध्ये वाक्य असं होतं, आणि पुढे सी चं कंटिन्युअस मध्ये वाक्य दिलेलं. मी आता ते वाक्य मला आठवत नाही, मी दुसरं वाक्य देतो. अशी 3 वाक्य येऊन गेली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा की वर्ड्स ऑफ फिलिंग्स किंवा इमोशन याच्यामध्ये एक वॉन्ट क्रियापद आहे आणि वॉन्ट ही क्रियापद कधीही कंटिन्युअस मध्ये वापरलं जात नाही. रेन मार्किंग मध्ये सुद्धा तुम्हाला हा नियम दिसेल. कळलं? बरं, आता मी काय सांगते ते नीट ऐका, कारण का हा रूल कुठेही दिलेला नाही. उद्या जर परीक्षेमध्ये पुन्हा जर हे आलं तर आपल्याला प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं पाहिजे. बघा आता वॉन्ट म्हणजे समजा मी असं म्हटलं, आय एम वॉन्टिंग वॉटर, शी वॉज वॉन्टिंग मनी, तर हे कधी चालणार नाहीये. का? वॉन्ट हे क्रियापद वॉन्टिंग म्हणून तुम्ही कधी ऐकलं पण नसेल. बर, तर अशा प्रकारे इथे फक्त हे वाक्य बरोबर आहे. कळतंय? तर ही झाली ऍक्शन आणि नॉन ऍक्शन वर्ब साठी काही रूल. आता याच नॉन ऍक्शन वर्ब मध्ये हॅव हे क्रियापद अतिशय महत्वाचं आहे. ते हॅव हे क्रियापद अजून एक वेगळ्या प्रकारे ऍक्शन वर्ब होतं आणि ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यावरचा रूल अजूनही परीक्षेमध्ये कधीही आलेला नाही, पण हे सगळं बघितल्यानंतर निश्चित समजा की हा रूल आता हळूहळू येणार आहे.
तो कधी येणार आहे ते काय मला विचारून कोणी पेपर सेट करत नाहीये, पण येणार आहे निश्चित. तर आता तिसरा रूल जो काय आहे हॅवचा तो आता बघूया. टू हॅव. बघा आपण हॅव हे क्रियापद शिकत असताना मी तुम्हाला हे सांगितलेले आहे, त्यावेळी त्याचे मी तुम्हाला 2 अर्थ सांगितलेले. आता मी मुद्दाम तिसरा अर्थ पण सांगणार आहे. तो काय तो बघा. हॅव हे हॅवचे 3 अर्थ आहेत. कुठले कुठले बघा. ज्या वेळेला चा किंवा ला असणे असा ज्या वेळेला अर्थ असतो त्यावेळेला तो पोझिशन दाखवणार असतो. कळतंय. म्हणजे मी समजा असं म्हटलं मला एक मुलगा आहे, कळलं का. पोझिशन आहे. कळतंय. समजतंय ना. बर. तेच दुसरा अर्थ च्याकडे किंवा च्या जवळ असणे. कळतंय. हा पण आहे, तो पण नॉन ऍक्शन वर्ब आहे. बघा मी म्हटलं माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे स्कूटर आहे, याच्यामध्ये मी काहीही ऍक्शन करत नसतो. बर. अजून एक याचा अर्थ आहे तो नुसताच असणे म्हणून आहे. नुसताच असणे म्हणून आहे. आणि तिसरा जो अर्थ आहे तो मात्र ऍक्शन वर्बचा आहे. आणि तो काय दिसतो बघा. घेणे, ठेवणे, खाणे, पिणे. बर. हे याचे अर्थ. बर. आता बघा तुम्हाला हे माहिती आहे हे तर 2 अर्थ जे आहेत. म्हणजे हा जर अर्थ आहे हा तर कायम नॉन ऍक्शन वर्ब असतो. जसं आता परीक्षेमधलं तुम्हाला एक वाक्य दाखवलं बघा. आय एम हॅव्हिंग 10 years एक्सपिरियन्स. याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अर्थ काढता त्यावेळी तुम्हाला हे स्पष्ट दिसतं की मला 10 वर्षाचा अनुभव आहे, मला 10 वर्षांचा अनुभव आहे. याच्यामध्ये पोझिशन आहे हे तुम्हाला सहज दिसतं. वर्ब ऑफ पोझिशन आहे. कळतंय. अशी वर्ब ऑफ पोझिशन अजून पण आहे. जसं बघा मी असं म्हटलं आय एम ओनिंग अ नाईस फ्लॅट इन मुंबई. बघा मी काय म्हटलं. आय एम ओनिंग अ नाईस फ्लॅट इन मुंबई. चूक. पोझिशन दर्शवणार आहे. आणि ज्यावेळी ते पोझिशन दर्शवतंय त्यावेळी ते चुकीचंच आहे. म्हणजे हे आता चुकीचं आहे. समजलं. बर. आता मी इथे मुद्दा म्हणून 4-5 क्रियापद देणार आहे. आता मी 4-5 वाक्य देणार आहे. मी आता इथे 4-5 वाक्य तुम्हाला देणार आहे. त्या 4-5 वाक्यामध्ये आता आपण ते कंटिन्युअस मध्ये चालतं का नाही चालतं हे मुद्दा म्हणून उदाहरणावरून शिकूया. म्हणजे तुम्हाला लगेच ते ग्रास्प होईल. बघा पहिलं सगळ्यात एक वाक्य बघा. आता इथे मी वाक्य लिहितो काही.
बरं, इथे 5 वाक्य दाखवलेली आहेत आणि आता आपल्याला बघायचं आहे अर्थानुसार ते ऍक्शन वर्ब आहे का नॉन ऍक्शन वर्ब आहे. बघा मित्रांनो, समजायला खूप सोपं आहे. वी आर हॅव्हिंग ट्विन बंगलोज ऍट माथेरान. अर्थ लगेच समजतो की पोझिशन दर्शवणार आहे, त्यामुळे इकडे कधीही कंटिन्युअस चालणार नाही आणि हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर आहे. ओके, आता पुढचं. द कॉलेज इज हॅव्हिंग 2 बिल्डिंग्स. म्हणजे कॉलेजला 2 इमारती आहेत. परत पोझिशन दिसतंय, कळतंय? वाक्य चूक. आय एम हॅव्हिंग कॉफी म्हणजे काय? मी कॉफी घेत आहे. चालेल? चालेल. पुढचं बघा. दे आर हॅव्हिंग अ मीटिंग विथ द सीएम. आता याचा अर्थ बघा काय आहे? त्यांची सीएम बरोबर मीटिंग आहे. बरोबर. खालचं बघा. शी वॉज हॅव्हिंग द ट्रेन टुमॉरो मॉर्निंग. सॉरी, वॉज नकोय, इच पाहिजे. शी इज हॅव्हिंग द ट्रेन टुमॉरो मॉर्निंग म्हणजे काय? तिची उद्या सकाळी ट्रेन आहे. बर, आता बघा, मी आता तुम्हाला म्हणतोय ना, ह्याच्यावरचा रूल मात्र परीक्षेमध्ये अजून विचारलेला नाही आणि आता तो नीट लक्षात घ्या. ह्याच्या अगोदर आपण हे परफेक्ट मध्ये कसं वापरतात ते शिकलेलो आहोत. हा हे क्रियापद आपण ज्यावेळी शिकलोय त्यावेळी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की टाइम फ्रेज असेल तर इकडे हॅज हॅड किंवा हॅव हॅड किंवा हॅड हॅड अशी परफेक्टची रूपं लागतात. हे ऍक्शन वर्ब दिसतंय त्यामुळे ते कंटिन्युअस मध्ये चालू शकतं. मेन प्रॉब्लेम आहे ना तो ह्या क्रियापदाचा आहे. म्हणजे हे जे असणे क्रियापद आहे, हॅवचा जो हा अर्थ आहे ना, हा दिसताना बघा आपल्याला दिसतो इथे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही ऍक्शन दिसत नाहीये. कळतंय? आणि ही जरी तुम्हाला ऍक्शन दिसत नसली ना तरी सुद्धा तुम्हाला काय समजलं पाहिजे ते बघा की ह्याच्यामध्ये पोझिशन नाहीये. हे समजतंय का? बघा, त्यांची सीएम बरोबर मीटिंग आहे म्हणजे त्यांची मीटिंग आहे का? त्यांचं काही पोझिशन आहे का मीटिंग वरती? उद्या सीएमने सांगितलं नाही मला भेटायचं म्हणजे ह्यांचं पोझिशन काही नाही. इकडे बघा, तिची उद्या सकाळी ट्रेन आहे. तिच्या पूर्वजांची आहे का ट्रेन? का तिनं खरेदी केलेली ट्रेन आहे का? म्हणजे तिची उद्या सकाळी ट्रेन आहे याच्यामध्ये तिचं काही ट्रेनवरती पोझिशन दिसत नाही ना. मला तुम्हाला हेच सांगायचंय की ज्या वेळेला पोझिशन असतं फक्त आणि फक्त त्याच वेळेला सिंपल इथे टेन्सेस चालतात किंवा परफेक्ट टेन्सेस चालतात. आणि हे जे दोन्ही अर्थ जे आहेत हे दोन्ही अर्थ हे ऍक्शन वर्ब प्रमाणे मानले जातात. परीक्षेत अजूनपर्यंत ज्या वेळेला वाक्य आलेलं आहे ते फक्त या नियमावरती आलेलं आहे, ह्याच्यावरती येऊन जातं आणि ते आपल्याला इथे आय एम हॅव्हिंग कॉफी हे तुम्हाला समजतं, परंतु इथे अजूनपर्यंत आलेलं नाही. म्हणजे हा उपेक्षित प्रश्न अजूनपर्यंत राहिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती आता प्रश्न पडेल. कधी पडेल ते माहिती नाही, पण आता हे पुढे संभाव्य प्रश्न आहे. कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये ना हे मला माहितीये, हे बघितल्या पेपर सेटरला लगेच समजतं. नाही, याच्यावरती प्रश्न आता आपण विचार आणि तो याच्यावरती प्रश्न विचारणार आहे हमखास. माहिती फक्त एवढंच असलं पाहिजे, पोझिशन नसेल तर हॅव हे क्रियापद कंटिन्युअस मध्ये चालू शकतं. जसं इथे दाखवलंय, इथे पोझिशन दिसते म्हणून चूक आहे, इथे पोझिशन दिसते म्हणून चूक आहे, पण इकडे मात्र ऍक्शन दिसते. आणि या दोन ठिकाणी जरी ऍक्शन दिसत नसली तरी इथे पोझिशन नाहीये म्हणून ही दोन्ही वाक्य बरोबर आहे. तर मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघा की ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब हे समजणं म्हणजेच त्यांची वाक्य समजणं हे फक्त क्रियापदांच्या अर्थावरती अवलंबून असतं. त्यामुळे वाक्य तुम्ही कितीही बघत बसलात तरी तुम्हाला कधीही समजणार नाही की एखादं क्रियापद ऍक्शन वर्ब आहे का नॉन ऍक्शन वर्ब आहे. जर तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजला, तुमच्या मातृभाषेमध्ये जर समजला, तरच तुम्हाला तिकडे समजेल की ते ऍक्शन वर्ब आहे का नॉन ऍक्शन वर्ब आहे. बरोबर.